नमस्कार. श्री शिवमहापुराण रुद्र संहिता युद्धखंड अध्याय क्रमांक 22 शिव जालंधर युद्ध. श्री गणेशाय नमः. सनतकुमार व्यासांना म्हणाले, हे मुने, युद्धाचा वृत्तांत ऐकून शिवजी हसत हसत वृषभ आरूढ झाले. आपल्या महावीर गणांना घेऊन त्वरेने रणभूमीवर आले. त्यांना पाहून जे गण पराभूत होऊन पळून गेले होते ते युद्धोत्सुक होऊन पुन्हा परत आले. ते सर्वजण भीषण गर्जना करून मोठ्या त्वेषाने दैत्यांवर चालून गेले. त्या समयी शिवजींची भयंकर मूर्ती पाहून दैत्य पळू लागले. ते पाहून जालंधराला अतिशय संताप आला. तो मोठ्या वेगाने शिवजींवर धावून गेला. त्याच्याबरोबर शुंभ, निशुंभ, खडगरोमा, बलाहक, गस्मर, प्रचंड आदी दैत्यही चालून आले. त्यांनी बाणांचा वर्षाव करून शिवगणांना आच्छादून टाकले. ते मोठ्या प्रमाणात घायाळ होऊ लागले. तेव्हा शिवजींनी दैत्यांचे बाणजाल भेदून आपल्या अमोघ शरवर्षावाने दानवांचे समूहाच्या समूह उद्ध्वस्त केले. परशुने खडगरोमाचे मस्तक धडावेगळे केले. खट्वांगाने बलाहकाचा शिरच्छेद केला. गस्मराला पाशांनी खाली पाडून त्याचा वध केला. त्रिशूळाने प्रचंड दैत्यांचे शिर छेदून टाकले. शिववाहन वृषभानेही कित्येकांचे प्राण घेतले. त्यामुळे दैत्यांचा धीर खचला. ते सैरावैरा पळू लागले. तेव्हा संतप्त जालंधराने शुंभादिकांचा धिक्कार केला. तो म्हणाला, अरे, असे भ्याडासारखे पाठ दाखवून काय पळता? जगात पळपुट यांची प्रशंसा होत नाही. जे भीषण प्रसंगातही धैर्याने उभे राहतात व प्राणांचीही पर्वा न करता त्यास तोंड देतात त्यांना पुरुषार्थी म्हणतात. तुमच्यामध्ये हिम्मत आणि साहस असेल तर माझ्याबरोबर रणभूमीत उभे राहा. युद्धात मृत्यू येणे केव्हाही श्रेष्ठ. त्याने मोक्ष आणि कीर्ती या दोहोंचा लाभ होतो. मृत्यूचे भय बाळगू नका. मरण येणारच असेल तर काहीही केले तरी ते चुकत नाही. जन्माला आलेल्या प्रत्येकाला मरण ठरलेलेच आहे. म्हणून भीती सोडून युद्ध करा. त्यामुळे तुम्हाला दोन्ही लोकात सुख मिळेल. जालंधराने आपल्या वीरांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु त्याची सेना रणभूमीत ठरेना. तेव्हा तो प्रचंड संतप्त झाला आणि शिवजींना उद्देशून म्हणाला, अरे जटाधार्या, माझ्या अनुचरांशी काय युद्ध करतोस? तू माझ्याशी लढ. तुझ्या अंगात किती शक्ती आहे, किती युद्ध कौशल्य आहे ते मला दाखव. त्याने शीघ्र गतीने शिवजींवर 17 बाण मारले. ते त्यांनी लीलया तोडून टाकले. मग क्षणाचाही विलंब न लावता 7 बाण मारून त्या दैत्यराजाचा रथ, अश्व, ध्वज आणि त्याचे धनुष्यही तोडून टाकले. तेव्हा तो गदा घेऊन धावला. शिवजींनी तीक्ष्ण बाणाने त्या गदेची 3 शकले केली. मग तो मूठ उगारून वेगाने धावला. त्यांनी शरवर्षाव करून त्याला 1 कोस मागे ढकलले. त्यानंतर जटाधारी शंकर आपल्याला भारी आहे असे पाहून त्याने मायेचा प्रयोग केला. त्या असुरी मायेने गंधर्व आणि अप्सरा उत्पन्न झाल्या. गंधर्व गाऊ लागले आणि अप्सरा नृत्य करू लागल्या. त्यामुळे रुद्र आणि त्यांचे गण मोहित झाले. त्यांच्या हातातील शस्त्रे गळून पडली. त्यांची अवस्था पाहून जालंधराने युद्धाच्या कामी शुंभ आणि निशुंभांची योजना केली. मग त्याने शिवजींचे रूप धारण केले आणि पार्वतीकडे निघाला. 5 मुखे, 15 नेत्र, मस्तकी जटाभार आणि 10 हात असलेल्या महावृषभारूढ मायावी शिवजींना पाहून पार्वती सख्यांमधून उठून त्यांच्या सन्मुख गेली. त्या समयी तिचे अनुपम सौंदर्य पाहून जालंधराचे डोळे दिपून गेले. तो तिच्याकडे पाहतच राहिला. कामभावाने त्याचे सर्वांग जड झाले. तेव्हा हे शंकर नसून त्यांच्या रूपाने दुसरेच कोणीतरी मायावी रूप धारण करून आलेले आहे. हा दुष्ट दैत्य असावा हे जाणून ती क्षणार्धात अंतर्धान पावली आणि मानस सरोवराच्या उत्तर तीरावर गेली. पार्वती विद्युल्लतेप्रमाणे अदृश्य झालेली पाहून जालंधर परत रणभूमीवर गेला.
इकडे पार्वतीने महाविष्णूंचे स्मरण केले. ते तात्काळ उपस्थित झाले. त्यांनी जगन्माता शिवप्रियेला नमस्कार केला. ती म्हणाली, श्रीहरी, जालंधर दैत्याने आत्ता काय चेष्टा केली हे तुम्हाला माहीत आहे. श्रीहरी म्हणाले, देवी, मी अंतर्ज्ञानाने सर्व काही जाणले आहे. मी काय करू ते सांग. पार्वती म्हणाली, श्रीहरी, आता जशास तसे वागले पाहिजे. माझ्या आज्ञेने तुम्ही त्याच्या पत्नीचे पातिव्रत्य भंग करा. त्यामुळे तुम्हाला दोष लागणार नाही. पृथ्वीवर पतिव्रता धर्मासारखा दुसरा धर्म नाही. त्याच्या पत्नीच्या पातिव्रत्याचा भंग झाला की त्याचाही वध होईल. तिची आज्ञा शिरसावंद्य मानून श्रीहरी ताबडतोब जालंधराच्या नगरात गेले. अध्याय 22 समाप्त. अध्याय क्रमांक 23. वृंदेला मुक्ती मिळाली. श्री गणेशाय नमः. व्यास म्हणाले, सनत कुमारजी, पार्वतीच्या आज्ञेने श्रीहरी जालंधराच्या नगरात गेल्यावर पुढे काय घडले? सनत कुमार म्हणाले, मुनिवर्य, जालंधराची पत्नी वृंदा ही पतिव्रता असल्यामुळेच त्या दैत्यराजाचे सतत रक्षण होत होते. हे श्रीहरींच्या लक्षात आले. त्यामुळे तिला धर्मभ्रष्ट करणे आवश्यक आहे हे जाणून ते कार्यरत झाले. त्यांनी जालंधराच्या नगरातील एका उद्यानात मुक्काम केला. त्या रात्री वृंदा राजमहालातील शयन कक्षात निद्रा घेत असताना श्रीहरींनी आपल्या मायेने तिला दुःख स्वप्न पाडले. त्यात आपला पती नग्नावस्थेत एका रेड्यावर बसलेला आहे. त्याच्या सर्वांगास तेल लावलेले आहे. त्याच्या गळ्यात काळ्या फुलांची माळ आहे. तो गडद अंधारातून दक्षिणेकडे जात आहे. त्याच्या मागून लांडगे व कोल्हे जात आहेत. तसेच आपल्यासह संपूर्ण नगर समुद्रात बुडले आहे असे दृश्य दिसले. त्यामुळे ती भीतीने दचकून जागी झाली. तिच्या सर्वांगास घाम फुटला. घशाला कोरड पडली. दिवस उजाडेपर्यंत ती स्वप्नाचाच विचार करत होती. सकाळी खळे पडलेल्या कांतीहीन सूर्याला पाहून तिला अधिकच भय वाटू लागले. क्षणोक्षणी तिची अस्वस्थता वाढू लागली. ती व्याकुळ होऊन रडू लागली. तिचे कशातच मन रमेना. शेवटी 2 सख्यांना घेऊन ती बागेत फिरावयास गेली. पण तेथेही चैन पडेना. ती विमनस्क अवस्थेत रानाविनात हिंडू लागली. तेथे तिला सिंहाचे तोंड असलेले 2 भयंकर राक्षस दिसले. ते तिला खाण्यासाठी धावले. तेव्हा ती प्राणभयाने पळू लागली. पळता पळता एका उद्यानात आली. तेथे एक तपस्वी मौन धारण करून बसला होता. समवेत त्याचा शिष्यही होता. मुनीला पाहताच तिला धीर आला. तिने धावत जाऊन त्याच्या गळ्याला मिठी मारली व काकुळतीने म्हणाली, मुनिराज, मी तुम्हाला शरण आले आहे. माझे रक्षण करा. तेवढ्यात ते राक्षसही तेथे आले. मुनीने नुसत्या हुंकारानेच त्यांना पळवून लावले. त्याचे सामर्थ्य पाहून वृंदा आश्चर्यचकित झाली. तिची भीती निघून गेली. तिने त्याला साष्टांग नमस्कार केला व म्हणाली, मुनिराज, तुम्ही खरोखरच दुसऱ्यांची पीडा निवारण करणारे आहात. तुम्ही निजकृपेने माझे रक्षण केलेत. त्याबद्दल मी तुमची अत्यंत ऋणी आहे. मला तुमच्याकडून काही जाणून घेण्याची इच्छा आहे. सांगू का? मुनीने होकार दिल्यावर ती म्हणाली, मी दैत्यराज जालंधराची पत्नी. माझे पती शंकराबरोबर युद्ध करण्यासाठी गेले आहेत. तेथे त्यांची काय अवस्था आहे? वृंदेचे मनोगत जाणून मुनीने आकाशाकडे पाहिले तेव्हा 2 वानर अकस्मात उपस्थित झाले. त्यांनी त्याला नमस्कार केला. मुनीने त्यांना भुवयांनी इशारा केला तेव्हा त्यांनी पुन्हा आकाशात उड्डाण केले आणि थोड्याच वेळात जालंधराचे मस्तक व धड घेऊन तेथे उपस्थित झाले. आपल्या पतीला मृतावस्थेत पाहून वृंदेला शोक अनावर झाला. ती एकदम मूर्छित झाली. भानावर आल्यावर रडत रडत आक्रोश करू लागली. महाराज, आपण नेहमी सुखसंवाद करत होतो. एकमेकांना गुजगोष्टी सांगत होतो. मग आज तुम्ही माझ्याशी का बोलत नाहीत? ज्याने विष्णूसहित सर्व देवांना आणि गंधर्वांना जिंकले त्या त्रैलोक्यविजयी महावीराला एका तपस्व्याकडून कसे मरण आले? रुद्रतत्व न जाणल्यामुळेच तुमची अशी अवस्था झाली आहे. पातिव्रताच्या प्रभावामुळे मी रुद्रतत्व जाणत होते. शिवजी हे परब्रह्म आहेत असे वारंवार सांगत होते. पण कुसंगती आणि अभिमानाला बळी पडून तुम्ही माझे ऐकले नाही.
अशा प्रकारे वृंदेने पुष्कळ विलाप केला. काही केल्या तिचे अश्रू थांबत नव्हते. तिने एक दीर्घ निश्वास टाकला. त्या मुनीला हात जोडले व म्हणाले, महाराज, तुम्ही परोपकारी आहात. या अभागिनीवर दया करा. तुमचे सामर्थ्य विलक्षण आहे. तुम्ही माझ्या पतीला जिवंत करू शकाल असा मला दृढ विश्वास आहे. कृपा करून माझ्या प्राणनाथांना संजीवन द्या. तिने मुनींचे पुन्हा पुन्हा पाय धरले. आपल्या डोळ्यातील अश्रूंनी त्यांच्या चरणावर जणू अभिषेक केला. तेव्हा मुनी म्हणाले, हे राज्ञी, तुझ्या पतीला युद्धात रुद्राकडून मरण आले आहे. त्यांच्या हातून मेलेले कधीही जिवंत होत नाहीत. पण तू मला शरण आली आहेस आणि शरणागतांचे रक्षण करणे हा सनातन धर्म आहे. म्हणून मी तुझ्या पतीला अवश्य जिवंत करेन. वृंदेला शब्द दिल्यामुळे तपस्व्याच्या रूपातील मायावी श्रीहरींनी जालंधराला जिवंत केले आणि तात्काळ अंतर्धान पावले. सागरपुत्र उठून बसला. त्याला समोरच वृंदा दिसली. त्याने तिला आलिंगन देऊन तिचे चुंबन घेतले. पतीला जीवदान मिळाले म्हणून वृंदेचा आनंद गगनात मावत नव्हता. तिने मुलीला कृतज्ञतेने नमस्कार केला. जालंधराला आलिंगन देऊन ती त्याच्या समवेत रममाण झाली. बरेच दिवस ते दोघे त्या बागेतच क्रीडा करीत होते. एके दिवशी आपला पती हा खरा जालंधर नसून जालंधराच्या रूपातील विष्णू आहे हे वृंदेच्या लक्षात आले. आपण शीलभ्रष्ट झालो आहोत या विचाराने तिला परम दुःख झाले. रागाने तिच्या अंगाचा भडका उडाला. तिने श्रीहरींना शाप दिला, अधमा, तुझा धिक्कार असो, धिक्कार असो तुझ्या शीलाचा. तू मायावी तपस्वी बनलास. 2 मायावी राक्षस दाखवून मला फसवलेस. कपटाने माझा घात केलास. मला नागवलेस, धर्मभ्रष्ट केलेस. या दुष्कर्माचे फळ तुला भोगावेच लागेल. 2 राक्षस तुझ्या पत्नीला पळवून नेतील. तिच्या वियोगाने दुःखी होऊन तू रानावनात हिंडशील. वानरांची मदत घेशील. सर्पेश्वर शेष हा तुझा शिष्य बनला होता ना, मग त्यावेळी तोही तुझ्याबरोबर राहील. पती पातिव्रत्य धर्म बुडाल्यामुळे वृंदेला जगण्यात रुची राहिली नाही. तिने अग्निप्रवेश करण्याचा निश्चय केला. तिची समजूत काढण्याचा श्रीहरींनी पुष्कळ प्रयत्न केला, पण तिने आपले मन पतीकडे लावून अग्निप्रवेश केलाच. त्यावेळी ब्रह्मादिक देव आपापल्या स्त्रियांसह तिची सद्गती पाहण्यासाठी आले होते. ते पाहत असतानाच वृंदेच्या देहातून दिव्य तेज बाहेर आले. ते पार्वतीच्या देहात विलीन झाले. अशा प्रकारे पातिव्रत्य धर्माच्या प्रभावाने कालनेमीची ती कन्या महाराणी वृंदा मुक्त झाली. देवांनी व देवस्त्रियांनी तिचा जय जयकार केला. श्रीहरींनी तिचे चिताभस्म आपल्या अंगाला लावले व तिचे स्मरण करत ते तेथेच राहिले. देवांनी व सिद्धांनी त्यांची समजूत घालण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्यांचे मन शांत झाले नाही. अध्याय 23 समाप्त.